धनगर बांधवांच्या ज्या न्याय मागण्या आहेत त्याबद्दल आपले मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे एकदम सकारात्मक आहेत। त्यांनी दिलेला शब्द पाळण्याचा त्यांचा पुरेपूर प्रयत्न आहे। काही न्यायालयीन विषयांमुळे थोडा वेळ लागतोय हेही वास्तव आहे। दीपक भाऊ आता जवळजवळ 16 दिवस झाले उपोषणात आहेत। त्यांची तब्येतीची चौकशी करायला आणि गेल्या काही दिवसांपासून माझं फोनवरती बोलणं झालं होतं। काही विषयांवरती आमची चर्चा झाली होती, सविस्तर चर्चा झाली होती। त्या बाबतीत प्रत्यक्ष भेटून काही विषय जे आहेत ते मार्गी लावण्याच्या अनुषंगाने आज मी आवर्जून आलो होतो। विजयादशमीच्या निमित्ताने त्यांना आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा, त्यांनाही शुभेच्छा दिल्या आणि अपेक्षा हीच आहे की लवकरात लवकर न्याय मिळावा आणि जे विषय आपल्याला थोडेसे क्लिष्ट वाटत होते, वेळ लागत होता किंवा जे निर्णय झाले त्याच्या अंमलबजावणीच्या बाबतीमध्ये काही गैरसमज आहेत ते दूर करण्यासाठी आम्ही सर्वजण मिळून प्रयत्न करतोय। आमची भूमिका हीच आहे की लवकरात लवकर न्याय मिळावा आणि त्यासाठी सरकार त्याच्या स्तरावरती प्रयत्न करते आणि आम्ही एक दुवा म्हणून या पूर्ण प्रक्रियेमध्ये सहकार्य करण्याचा प्रयत्न करतोय। खरं तर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यासोबत फोनवर संवाद साधला, आम्ही सकारात्मक आहोत असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। त्यानंतर गिरीश महाजन साहेब असतील तेही आले होते, परंतु ते मागण्यावरती ठाम आहे। मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दाखवली। मुख्यमंत्री महोदयांनी आपलं जे शिष्टमंडळ गेलं होतं त्यांना पूर्ण वेळ दिला। एक एक मुद्द्यावरती अतिशय सकारात्मक चर्चा झाली। काही गोष्टी ज्या न्यायालयीन आहेत, न्यायप्रविष्ट आहेत ते त्याच पद्धतीने हाताळावं लागेल आणि त्याचबरोबरीने असा कुठला आपण निर्णय जाहीर करणं जो उद्या कोर्टात टिकणार नाही ते सुद्धा फार योग्य राहील असं नाही। त्यामुळे शांतपणे विचार करून ज्या गोष्टी लगेच करण्यासारख्या आहेत किंवा ज्या बाबतीत निर्णय झाले आणि अंमलबजावणी झाली नाही असं वाटतंय त्या मार्गी लावण्यावरती आमचा भर आहे आणि जे न्यायालयात आहे ते लवकरात लवकर योग्य पद्धतीने हाताळलं जावं ही देखील आमची भूमिका आहे। इतर कोणावरती अन्याय होऊ नये, परंतु जे न्याय मागण्या आहेत त्या पूर्ण व्हाव्या ही आमची साधारण भूमिका आहे। आजच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांसोबत तुम्ही काही संवाद साधणार आहात? आम्ही याबद्दल अधिक आता बोलणार नाही। जी काही प्रक्रिया होणं गरजेचं आहे ती चालू आहे एवढं मात्र मी सांगू शकेन आपल्याला। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।